IPL येणार आणि धोनीची चर्चा नाही होणार असं तर होणार नाही। मात्र याच धोनी फॅन्सला आता मोठा धक्का बसलाय, कारण धोनीचा धमाका फॅन्सला आता दिसणार नाही। त्याला कारण आहे दुखापत। IPL 2026च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून थाला बाहेर गेलाय, त्यामुळे CSKलाही मोठा धक्का बसलाय। क्रिकेट जगतात ज्याची सर्वाधिक प्रतीक्षा असते त्या IPL 2026चा बिगुल वाजलाय। मात्र स्पर्धेच्या तोंडावर चेन्नई सुपर किंग्स आणि कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे। चेन्नईचा लाडका थाला म्हणजेच महेंद्रसिंग धोनी दुखापतीमुळे IPL 2026च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचं स्पष्ट झालंय। चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सरावादरम्यान धोनीच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली आहे। वयाच्या 44व्या वर्षीही कमालीची फिटनेस राखणाऱ्या धोनीला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावं लागतंय। डॉक्टरांनी त्याला सध्या पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून तो सध्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जातोय। मिळालेल्या माहितीनुसार धोनीला ही दुखापत सराव सत्रात यष्टिरक्षणाचा सराव करताना झाली। सुरुवातीला ही दुखापत किरकोळ वाटत होती, मात्र स्कॅनिंग नंतर स्नायूंना गंभीर ताण असल्याचं समोर आलं। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संघ व्यवस्थापनानं त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय। धोनीच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईच्या रणनीतीवर मोठा परिणाम होणार आहे। प्राथमिक अंदाजानुसार धोनी IPL 2026च्या पहिल्या 2 आठवड्यांसाठी उपलब्ध नसेल। याचा अर्थ CSKचे सुरुवातीचे अंदाजे 5 सामने हे धोनी शिवाय पार पडतील। जर त्याची प्रकृती वेगाने सुधारली तर एप्रिलच्या मध्यापर्यंत तो मैदानात परतण्याची शक्यता आहे। धोनी केवळ एक खेळाडू नाही, तर तो चेन्नई सुपर किंग्सचा आत्मा आहे। त्याच्या अनुपस्थितीत सर्वात मोठा प्रश्न यष्टिरक्षणाचा आहे। यंदाच्या लिलावात आणि रिटेन्शन प्रक्रियेत CSKनं काही महत्त्वाचे बदल केले आहेत। धोनीच्या जागी यष्टिरक्षणाची जबाबदारी कोणावर असेल याबाबत सध्या 2 नावं चर्चेत आहेत। राजस्थान रॉयल्स मधून चेन्नईत आलेल्या संजू सॅमसनकडे यष्टिरक्षणाचा दांडगा अनुभव आहे। धोनीच्या अनुपस्थितीत तो यष्टिरक्षणासोबत मधल्या फळीत फलंदाजीची धुरा सांभाळू शकतो। युवा यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेल हा देखील एक उत्तम पर्याय आहे। जर संघ समतोल राखायचा असेल तर उर्विलला संधी दिली जाऊ शकते। गेल्या हंगामात धोनीने कर्णधार पदाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती, मात्र मैदानात धोनीची उपस्थिती ऋतुराजसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे। आता मैदानात धोनी नसेल तेव्हा ऋतुराजला स्वतःच्या कौशल्यावर आणि अनुभवावर निर्णय घ्यावे लागतील। कठीण प्रसंगी धोनीच्या सल्ल्याशिवाय फिल्डिंग लावणं आणि गोलंदाजीमध्ये बदल करणं हे ऋतुराजसाठी एक मोठं आव्हान असेल। IPL 2026च्या नियमानुसार धोनीला CSKने 4 कोटी रुपयात अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केला आहे। मधून निवृत्ती होऊन 5 वर्षांहून अधिक काळ झाल्यानं त्याला हा दर्जा मिळाला। चाहत्यांना अपेक्षा होती की धोनी या हंगामात आपल्या जुन्या आक्रमक शैलीत दिसेल, मात्र दुखापतीमुळे त्याच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। धोनीचा हा कदाचित शेवटचा IPL हंगाम असू शकतो, अशी चर्चा गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे। अशा परिस्थितीत दुखापतीमुळे त्याने सामने चुकवणं हे चाहत्यांसाठी भावनिकदृष्ट्या क्लेशदायक आहे। तरीही धोनीने हार न मानता मैदानात परतण्याचा निर्धार व्यक्त केलाय। धोनीच्या दुखापतीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर MS धोनी IPL 2026 आणि विस्टल पोडू हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत। थालाशिवाय IPL ची सुरुवात अपूर्ण आहे अशा भावना चाहते व्यक्त करतायत। चेपॉक स्टेडियमवर धोनीच्या एंट्रीची वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना सुरू केली आहे। क्रिकेट तज्ञांच्या मते धोनीचं वय पाहता स्नायूंची दुखापत सावरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो, मात्र धोनीचा वर्क एथिक्स पाहता तो वेळेआधीच तंदुरुस्त होऊन पुनरागमन करेल अशी आशा आहे। तो जोपर्यंत मैदानात परतत नाही तोपर्यंत तो डगआउट मध्ये बसून संघाला मार्गदर्शन करण्याचं काम करेल। महेंद्रसिंग धोनीचे IPL 2026 मधील पुनरागमन हा केवळ CSK साठी नाही तर संपूर्ण IPLच्या ब्रँड व्हॅल्यूसाठी महत्त्वाचा आहे। जरी तो सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असला तरी हंगामाच्या उत्तरार्धात त्याची उपस्थिती स्पर्धेची रंगत वाढवणारी ठरेल। CSK व्यवस्थापन सध्या धोनीच्या तंदुरुस्तीवर बारीक लक्ष ठेवून आहे। तो कधी मैदानात परततो आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।